नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आनंदी जीवन जगणं हा प्रत्येकाचाच उद्देश असतो. मात्र या आनंदी आयुष्यामध्ये निरोगी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण व्याधीमुक्त असतो, कोणताही त्रास आपल्याला होत नाही, तेव्हा हे आनंदी जीवन दुप्पट प्रकारे आपण चांगलं जगू शकतो. आणि म्हणूनच असं आनंदी जीवन मिळवण्याचा प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येकाचाच असायला हवा. यालाच मदत करते ती नम्मा होमिओपॅथी. होमिओपॅथी म्हणजे काय हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. मात्र हीच होमिओपॅथिक उपचार पद्धत नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आल्यानंतर कशा वेगळ्या पद्धतीने केली जाते याबद्दल आज जाणून घ्यायचे. त्यासाठी माझ्याबरोबर आहेत MD होमिओपॅथ असलेल्या आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टर रीना. नमस्कार डॉक्टर रीना. या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या क्लिनिक्सना नक्कीच भेट देऊ शकता. मग आजार कोणताही असो, व्याधी कोणतीही असो, अगदी डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, त्वचेचे विकार, साधा सर्दी खोकला, साधी दुखणी अशा प्रकारच्या कोणत्याही व्याधींना, कोणत्याही त्रासांमधनं मुक्तता मिळवण्यासाठी नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिक्सना तुम्ही नक्की भेट देऊ शकता. महाराष्ट्रात मुंबईमध्ये दादर, ठाणे, त्याचबरोबर पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि कर्नाटकमध्ये नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस आहेत, जिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथल्या डॉक्टरांकडनं योग्य असं मार्गदर्शन मिळवू शकता. तर आता चर्चेला सुरुवात करायची आहे. पण सगळ्यात आधी जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की होमिओपॅथीबद्दल सगळ्यांनाच माहिती असते, मात्र आपण असं म्हणूया की 50% माहिती असते, 50% नसते. आज जरी हे जे शास्त्र आहे, होमिओपॅथी ही जी पॅथी आहे, हिचं ओरिजिन भारतात जरी नसलं तरी सुद्धा भारतामध्ये ट्रीटमेंट घेणारे अनेक जण आहेत. होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल? नक्कीच. जसं की तुम्ही बोललेत आताच की होमिओपॅथीचं हे जे शास्त्र आहे हे आपल्या भारतामधलं नाही आहे. जर्मनीमध्ये 1790च्या दरम्यान डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा शोध लावला होता. होमिओपॅथिक उपचार पद्धती ही समचिकित्सा उपचार पद्धती असून सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर या मूल तत्वांवरती आधारित आहे. जसं की आपण बोलतो काट्याने काटा काढणे, है ना, म्हणजे सेम गोष्टीनेच आपल्याला ती सेम गोष्ट कव्हर अप करायची आहे. सो बेसिकली होमिओपॅथिक उपचार पद्धतीबद्दल बरेचसे समज आणि गैरसमज सुद्धा आहेत. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी पण असतात, जसं की होमिओपॅथीने फरक पडतच नाही, आपल्याला खूप खूप दिवस औषधी घ्यावं लागतं, किंवा मग औषधी आता डायबेटिक पेशंट्स असतील तर औषधी आपल्या गोड असतात, त्यांना डायबिटीसमुळे काही त्रास होईल का, म्हणजे असे बरेचसे मिथ्स आहेत होमिओपॅथीला घेऊन. सो डेफिनेटली ते खूप जास्त आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. सोबतच होमिओपॅथिक उपचार पद्धती ही जी ट्रीटमेंट आहे ही खूप जास्त सेफ ट्रीटमेंट समजल्या जाते, खूप जास्त सुरक्षित यासाठी कारण की ती अगदी लहान वयोगटापासून आपण वयोवृद्धांपर्यंत पण ती वापरू शकतो. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल, स्टिरॉइड, हॉर्मोनल सप्लिमेंटेशन किंवा एक्सटर्नल न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन्स असा कुठलाही प्रकार आपण वापरत नाही, म्हणून त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट अजिबात होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, होमिओपॅथिक उपचार पद्धती ही जी असते ही तुमच्या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी मदत करते, बरोबर. समूळ नष्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तिला वारंवार न येऊ देणे, रिकरंट टेंडन्सीज अवॉइड करणे, हे सुद्धा होमिओपॅथिक उपचार पद्धतीचंच काम असतं. या व्यतिरिक्त पण अजून आपल्याला होमिओपॅथीबद्दल बोलायचं झालंच, कमीत कमी डोसेजेसमध्ये म्हणजे मायन्यूट डोसमध्ये मोठ्यातला मोठा आजार कशा प्रकारे बरा करता येईल हे सुद्धा होमिओपॅथीच्या म्हणजे होमिओपॅथीमध्ये तेवढी ताकद आहे की आपण मिनिमम डोसेजेसमध्ये मोठ्यातल्या मोठ्या आजाराला पण बरं करू शकतो. तर या व्यतिरिक्त आता जसं तुम्ही विचारलं होमिओपॅथीबद्दल तर आपण बघितलंच, पण नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण वेगळं असं काय करतो. सो बेसिकली नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ऑफ होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरतोय, जी की पेशंटच्या इम्युनिटीलाच म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला बूस्टअप करण्यासाठी मदत करेल. जोपर्यंत तुमची इम्युनिटी खूप जास्त स्ट्रॉंग नसेल किंवा तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली नसेल तोपर्यंत तुम्ही कुठल्याही आजाराला फाईट बॅक करू शकत नाही. सेकंड थिंग, कुठल्याही प्रकारच्या अनुवांशिक व्याधी ज्या असतात
बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीस होतं, हायपरटेन्शन होतं, थायरॉइड होतं किंवा इतरही काही समस्या होत्या, त्या तुम्हाला नेक्स्ट जनरेशनमध्ये आलेल्या आढळतात. तर हा जो आजार या जनरेशनमध्ये आलाय, हा आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये पण जाऊ द्यायचा नाहीये. सो त्या लेव्हलला सुद्धा आपल्या होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्कीच काम करू शकतात किंवा फायदेमंद ठरू शकतात. या व्यतिरिक्त मायझोमॅटिक जर आपण बोललो तर पेशंटच्या स्वभावाला, मानसिक शारीरिक स्थितीला, मानसिक शारीरिक ताणतणावाला आणि त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीला लक्षात घेऊन हे औषधे सिलेक्ट केलेलं असतं. बेसिकली हे जे औषधी असतं हे प्रत्येक पेशंटचं वेगळं वेगळं असतं. आजार जरी तुमचे सेम असतील पण प्रत्येकाच्या आजाराचं स्वरूप वेगळं असतं, त्यांची लक्षणं वेगळं असतं, त्यांचा येण्याचा कालावधी वेगळा असतो. सो त्याचप्रमाणे आपल्याला त्या माणसाचा स्टडी करून त्या आजाराला बरं करायचं असतं. 6th जनरेशनबद्दल जर बोलायचं झालं तर आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बघतोय की खूप जास्त ताणतणाव वाढलाय. आपली लाईफस्टाईल संपूर्णपणे चुकीची झाली आहे. शारीरिक मेहनत फार कमी झाली आहे, बरोबर. आपल्याला सिडेंटरी लाईफस्टाईल खूप जास्त बघायला मिळते. आपण सिटिंग पोझिशनमध्ये जास्त काम करणं प्रिफर करतोय. या व्यतिरिक्त घरचं जेवण न घेता बाहेरून जंक फूड वगैरे घेणे, पॅकेट फूड वगैरे खाणे याचं प्रमाण पण हल्ली वाढलेलं आढळते आपल्याला. त्यामुळे वजन वाढीच्या समस्या वाढलेल्या आहेत. सो हे वाढलेलं वजन सुद्धा तुमच्या खूप साऱ्या तक्रारींना एक कारण बनू शकतं. सो बेसिकली आपल्याला काय आहे ना की आत्ताच्या जनरेशनमध्ये अगदी खूप कमी वयामध्ये डायबिटीस येताना आपण बघितलंय, हायपरटेन्शनचं प्रमाण बघितलं. आता आपण न्यूजमध्ये पण कितीतरी वेळेस ऐकतो, कमी कमी वयोगटामध्ये अशा प्रकारचे दुर्धर आजार होऊन जातात की आपल्याला ते ऐकून विश्वास बसत नाही, बरोबर. सो बेसिकली आपल्याला ह्या प्रकारच्याच गोष्टींसाठी आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असते. सो अशा प्रकारे नम्मा होमिओपॅथिकमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होऊ देता कमीत कमी डोसेजेसमध्ये ट्रीटमेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. बरोबर आहे. यामध्ये 2 मुख्य मुद्दे तुम्ही कव्हर केलेत. ते म्हणजे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत, साईड इफेक्ट्स होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. सगळ्याच रुग्णांना हे सगळ्यात महत्त्वाचं किंवा त्यांना याचंच टेन्शन जास्त असतं की कोणतीही गोळी घेताना किंवा कोणतेही उपचार घेताना त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे लवकरात लवकर ट्रीटमेंट. तर हा एक फायदा आहे. आपण बऱ्याच वेळेला होमिओपॅथीबद्दल ऐकतो की ही एक स्लो ट्रीटमेंट आहे किंवा संथ गतीने ही ट्रीटमेंट जरी होत असली तरी त्याचे फायदे रोज काही ना काहीतरी चांगले बदल आपल्या शरीरात घडताना दिसून येतात. अगदी लगेचच डायबिटीस समूळ नष्ट होणार नाही, मात्र डायबिटीसमुळे जे त्रास सुरू झालेले आहेत ते हळूहळू कमी होऊन मग मुख्य आजार कमी व्हायला मदत होईल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार नम्मा होमिओपॅथीमध्ये ट्रीट केले जातात. आता यामध्ये मुख्य गोष्ट अशी की रोगाचं निदान झाल्यापासून ते रोगावर पूर्णपणे उपचार करून त्यातनं मुक्तता मिळवण्यापर्यंतची जी प्रोसिजर आहे ती नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कशी फॉलो केली जाते? जसं की आता तुम्ही विचारलं की आता आपल्याला बरेचसे जुने जे आजार असतात त्यांना आपण लवकरात लवकर रिझल्ट नाही देऊ शकत. कसं असतं ना, एखादा आजार तुमचा 10 वर्षांपासून आहे, 20 वर्षांपासून आहे, त्याला आपण अगदी 10 दिवसांमध्ये किंवा 10 महिन्यात पण बरं नाही करू शकत. नक्कीच तुमच्या लक्षणांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल पण आजार पूर्णपणे बाहेर निघणार नाही. त्याच उलट जर आपण बघितलं की एखादी ॲक्यूट स्टेज आहे, म्हणजे मला ताप आलाय, सर्दी आलाय, खोकला आलाय, त्या आजारासाठी आपण 10 दिवस 10 महिने तर वेट नाही करू शकत ना. कमी दिवसांमध्ये आलेला जो आजार असतो किंवा कमी शॉर्ट ड्युरेशनसाठी जो पण काही पॅथॉलॉजीज क्रिएट झालेला असतं त्याला आपण ॲक्यूट डिसीजेस म्हणतो. ॲक्यूट कंडिशन्समध्ये सुद्धा होमिओपॅथिक उपचार पद्धती खूप फास्टली ट्रीटमेंट देते, बरोबर. फीवर आलाय, आपण फीवर आल्यानंतर 5-6 दिवस वेट नाही करू शकत. अगदी होमिओपॅथिक उपचार पद्धतीने विदिन अ फ्यू मिनिट्स और फ्यू अवर्समध्ये आपल्याला पेशंटला खूप चांगले रिझल्ट येताना सुद्धा आढळतात. हा खूप मोठा गैरसमज आहे होमिओपॅथीमध्ये की ट्रीटमेंटला खूप जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण अगदी ॲक्यूट इमर्जन्सीजवरती काम करू शकत नाही. पण नक्कीच जर आपण योग्य रीतीने त्या केसला जर हाताळलं आणि आपण जर हाताळू शकलो तर आपण त्या लेव्हलला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि स्पीडने रिकव्हरी देण्याचा सुद्धा पेशंटला प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. आजचा विषय आहे थायरॉइड आणि पीसीओडी. स्त्रियांमध्ये मुख्यत्वे आढळला जाणारा म्हणजे स्त्रियांमध्ये पीसीओडी याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे थायरॉइडचं प्रमाण सुद्धा आजकाल आपण वाढलेलं बघतो. तर थायरॉइड आणि पीसीओडी हे इंटरकनेक्टेड किंवा एकमेकांमुळे होणारे आजार आहेत का, याबद्दल काय सांगा? ओके, कसं आहे, आता हे जे थायरॉइड आणि पीसीओडी दोन्ही पण आजार हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. सगळ्यात मेन ॲक्सिस हॉर्मोनल प्रोफाईल आपलं पूर्णपणे
डिस्टर्ब झाले, राईट. सायको न्यूरो एंडोक्रायनो इम्युनॉलॉजिकल ॲक्सिस, ज्याला आपण PNEI ॲक्सिस असं म्हणतो, हा जो ॲक्सिस असतो ना, याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस आलेला असतो, राईट. सो कसं असतं माहिती आहे का, आता समजा आपण 2 आजारांना थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघूयात, नंतर ते कशा प्रकारे एकमेकांशी कोरिलेटेड आहे हे बघूयात. सो हा थायरॉइडिझमचा जो आजार असतो, एक छोटीशी ग्रंथी आहे आपल्या गळ्याच्या भागामध्ये. त्या ग्रंथीमधून T3 आणि T4 नावाचं हॉर्मोन्स रिलीज होतं, जे हॉर्मोन्स तुमच्या संपूर्ण शरीराला मेंटेन करण्यासाठी मदत करते. हे T3 आणि T4 नावाचं हॉर्मोन कोणत्या वेळेला आणि किती प्रमाणात बाहेर पडायला पाहिजे हे तुमचं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन डिसाईड करत असतं, ज्याला आपण शॉर्टमध्ये TSH असं म्हणतो, राईट. हे TSH हॉर्मोन तुमच्या एंडोक्रायनल सिस्टीम जसं की पिट्युटरी ग्रंथीमधून रिलीज होत असतं. 2 प्रकारचे आजार आपल्याला थायरॉइडमध्ये बघायला मिळतात. एक आहे हायपोथायरॉइडिझम, दुसरा आहे हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये T3 आणि T4चं प्रमाण कमी होतं आहे. हायपो म्हणजे कमी, कुठली पण गोष्ट खाली किंवा कमी होणे. सो त्यामध्ये काय होतं, थायरॉइड ग्रंथीचे हॉर्मोन्स कमी होत आहेत. या उलट तुमचं TSHचं लेवल वाढलेलं आढळतं. म्हणून जेव्हा पण आता पेशंट थायरॉइडची तपासणी करतात तर TFT प्रोफाईल म्हणून सजेस्ट केलं जातं. त्याच्यामध्ये T3, T4 आणि TSH ह्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या तपासण्या आहेत. त्यापैकी पण TSH नावाचं जे हॉर्मोन आहे, आपल्याला जवळपास 4.5 ते 5.5 पर्यंत एक नॉर्मल रेशो आपण समजतो. जर रिपोर्ट्समध्ये तुम्हाला TSHचं प्रमाण मोर दॅन 5.5 जर असेल, 5.5 पेक्षा जर वाढलेलं असेल, तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं संबोधू शकतो. आणि 5.5 पेक्षा किंवा 4.5 पेक्षा अगदी 0.2, 0.3 पर्यंत जर ते TSH तुमचं लेवल गेलेलं असेल, तर त्या आजाराला आपण हायपरथायरॉइडिझम असं संबोधू शकतो. सो दॅट इज द इन्व्हेस्टिगेशन पार्ट. तर आता याच्यामध्ये होतं काय, सगळ्यात महत्त्वाचं, हायपोथायरॉइडिझममध्ये पेशंटचं मेटाबॉलिझम खूप संथ गतीने काम करायला लागतं. तुम्ही जे पण काही अन्न खाताय हे खूप स्लोली डायजेस्ट होते आणि त्याचं रूपांतर डायरेक्ट चरबीमध्ये होतंय. चरबी जशी जशी तुमच्या त्वचेखाली साठायला लागणार, तुमच्या ऑर्गन्सच्या भोवताली साठायला लागणार, तुमचं वजन तेवढं जास्त वाढणार. म्हणून थायरॉइडच्या पेशंटमध्ये आपण वेट गेनच्या समस्या बघतो. सोबत पेशंटला अन्नपचन व्यवस्थित होत नाही, भूक जास्त लागत नाही, ॲसिडिटीचं, पित्ताचं प्रमाण वाढू शकतं, बद्धकोष्ठतासारखा म्हणजे मलबद्धतासारख्या समस्या त्यांना जाणवू शकतात, पोट गच्च भरल्यासारखं जाणवू शकतं. हे झालं तुमच्या पचनक्रियेशी रिलेटेड, कारण की मेटाबॉलिझम स्लो झालंय. दुसरं आपण जर बघितलं तर त्वचेवरती कोरडेपणा येणे, त्वचेवरती खाज येणे, हेअर फॉल्स होणे, डोक्यामध्ये कोंडा वगैरे होणे, आतून कोरडेपणा वाटणे, खूप जास्त तहान लागणे, हे पण एक सिम्पटम्स त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त पेशंटला अतिशय प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. व्यवस्थित जेवण करतायत पण त्यांना एनर्जीच नाहीये, कुठल्या गोष्टी फ्रेशनेस नाहीये, रिफ्रेशिंग फिलिंग वाटत नाही, काही काम करण्याचा उत्साह वाटत नाही, हे पण एक सिम्पटम आपल्याला बघायला मिळतं. या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी जाणवतात. सेक्शुअल प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याचशा स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये पण जाणवू शकतात. या व्यतिरिक्त झोप न लागणे, ज्याला आपण निद्रानाश वगैरे म्हणतो, कितीतरी समस्या अशा असतात की जे थायरॉइड हॉर्मोन्समुळे त्यांना यायला सुरू होतात. या उलट जर आपण हायपरथायरॉइडिझमबद्दल बोललो तर त्यामध्ये मेटाबॉलिझमचा रेट जो आहे हा तुमचा हाय झाला आहे, म्हणून तुमचं वेट लॉस व्हायला सुरू होतं. ठीक आहे, पूर्ण वजन कमी होणे, अंगामध्ये एकदम गरम झाल्यासारखं वाटणं, धडधडल्यासारखं वाटणं, रेस्टलेस वाटणं, चिंता वाटणे, बेचैनी वाटणे, अस्थिरपणा वाटणे, हे बरेचसे सिम्पटम आपल्याला हायपरथायरॉइडिझममध्ये आढळतात. मेन कारण जर आपण या आजाराचं बघितलं तर हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे, जो शरीराने स्वतःहून बनवलेला आहे. याच्या मागे एकतर कारण काय असू शकतं, एक तर तुमचं हे अनुवांशिकरित्या आलंय, दुसरं कारण म्हणजे खाण्यापिण्यामध्ये आयोडीनची कमतरता आहे, तुमच्या मिठामध्ये आयोडीनची कमतरता आहे, तिसरं कारण म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. हे असे बरेचसे कारणं असतात. सो जसं की आपण बघितलं की हायपरथायरॉइडिझममध्ये अशा प्रकारच्या तक्रारींना आपल्याला सामोरं जावं लागतंय. यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये आयोडीनचा समावेश करणं फार आवश्यक आहे. मानसिक ताणतणावाला थोडं कमी करावं लागेल, व्यायाम, एक्झरसाइज तुम्हाला सुरळीतरित्या पार पडावं लागेल. सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलं, व्यवस्थित औषधी घेतली तर आपण थायरॉइडवरती सुद्धा चांगल्या प्रकारे उपचार पद्धती देऊ शकतो. आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र आपल्याला चंद्रपूरहून निकिता डोंगरे यांचा फोन येतोय. नमस्कार निकिताजी, बोला. नमस्कार डॉक्टर, मी चंद्रपूरवरून निकिता बोला, डोंगरे आपला प्रश्न बोलते. विचारा. मला 5 वर्षांपासून थायरॉइडचा त्रास आहे. माझं वजन पण खूप जास्तच बरं. वाढतंय आणि माझी मासिक पाळी पण अनियमित आहे. माझ्याकडे थायरॉइडची गोळी पण चालू आहे, पण नम्मामध्ये मला काही उपचार मिळू शकतोय का? जसं की निकिता यांनी सांगितलंय, त्यांचं वय सध्या 28 वर्ष आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून त्यांना थायरॉइडचा त्रास चालू झालाय.
सी कसं असतं ना, आता त्यांचं वय कमी आहे, पुढे जाऊन गर्भधारणा, प्रेग्नन्सी यामध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो थायरॉइड्समुळे, राईट? तर आता यासाठी जे पण काही तुमच्या गोळ्या वगैरे चालू आहेत, ह्या आर्टिफिशियल हॉर्मोन्स आहेत, जे तुमच्या थायरॉइडच्या लेवलला नॉर्मल ठेवण्यासाठी मदत तर करतील, पण कदाचित सिम्प्टमॅटिक इम्प्रूव्हमेंट एवढं मिळणार नाही किंवा कॉम्प्लिकेशन्सपर्यंत केस जाऊन पोहोचू शकते. नम्मा होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो की पेशंटच्या मनस्थितीला आणि शारीरिक स्थितीला समजून एक असं औषध देतो जे पेशंटला पूर्णपणे बरं करण्यासाठी मदत करेल. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही चंद्रपूरवरून बोलताय, तुम्हाला जी पण आपली नम्मा होमिओपॅथीची ब्रांच जवळ पडते, नागपूरला तुम्हाला जवळ पडेल, सो तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि योग्य ते कन्सल्टेशन घेऊ शकता. मात्र साधारण वयोगट काय असू शकतं? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की कामाचा ताणतणाव हा साधारण नोकरी सुरू झाल्यानंतर किंवा व्यवसाय सुरू झाल्यानंतर येऊ शकतो, किंवा विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन यामुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास असतो. आजकाल बघितलं तर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं काय कारण असेल? नक्कीच. थायरॉइडमध्ये मी असं वयाबद्दल डिवायडेशन तर नाही करणार. जसं की आपण बोललोय, ऑटो इम्यून जो डिसऑर्डर असतो ना, हा कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा, वयोवृद्धांमध्ये सुद्धा. सो डेफिनेटली मानसिक ताणतणाव हे त्याचं कारण आहेच, बरोबर? सो महत्त्वाचं काय आहे ना, की हा जो थायरॉइडचा आजार जो आहे, हा आपल्याला अडल्ट एज ग्रुपमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळतोय. त्यामध्ये पण स्त्रियांचा समावेश या आजारामध्ये जास्त बघायला मिळतो. हायपोथायरॉइडची जी पॅथॉलॉजी आहे, युजली आम्हाला फिमेल पेशंट्समध्ये जास्त बघायला मिळते, रोजच्या रुटीन लाईफमध्ये जेवढे पण आम्ही पेशंट बघतोय. बरोबर आहे. यावर अजून चर्चा करायची, अजून माहिती आपल्याला डॉक्टर रीना यांच्याकडनं घ्यायची आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. ब्रेकनंतर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नम्मा होमिओपॅथीमध्ये आज आपण चर्चा करतोय ती थायरॉईड आणि PCOD या व्याधींवर, या आजारांवर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रीना. पण त्याचबरोबर PCOD स्त्रियांमध्ये आजकाल जास्त प्रमाणात दिसून येणारा हा आजार आहे. मासिक पाळी संबंधितला हा आजार आहे. PCOD बद्दल काय सांगाल? PCOD हा स्त्रियांमध्ये तर मिळतोच, नो डाऊट, पण आता हे पण त्याच्यामध्ये पण टीनेजर एज ग्रुपमध्ये आपल्याला याचं प्रमाण जास्त बघायला मिळते, बरोबर? कसं असतं ना, मुलींची जी मासिक पाळी आहे वयाच्या 13 किंवा 14व्या वर्षाच्या दरम्यान येऊन जाते, पण त्यानंतर त्यांना मासिक पाळीच्या इर्रेग्युलॅरिटी, ज्याला आपण म्हणू अनियमितपणा जाणवतो. जसं की मासिक पाळी खूप दिवसानंतर येणे, 2-2, 3-3, 4-4 महिने पाळीच न येणे, पाळी आल्यानंतर अंगावरून खूप जास्त कमी जाणे रक्ताचा प्रवाह, किंवा या उलट मासिक पाळी ही अगदी 10-10, 15-15 दिवसांच्या गॅपनीच येते, रक्तप्रवाह भरपूर प्रमाणात जातोय, असे फ्लक्च्युएशन्स असू शकतात. प्रत्येक पेशंटचे सिम्पटम्स हे वेगळे वेगळे असतात, म्हणून आपण त्याला पॉईंट आउट नाही करू शकत की हे फिक्स सिम्पटम PCODचे आहेत. प्रत्येक पेशंटनुसार ते वेगळे वेगळे असू शकतात. तर नेमकं PCOD म्हणजे काय? स्त्रियांमधली जी प्रजनन शक्ती आहे किंवा प्रजनन संस्था जी आहे, त्याच्यामध्ये एक गर्भपिशवी आहे, 2 गर्भनलिका आहे आणि 2 आपल्या छोट्या छोट्या ओव्हरीज आहे, ज्याला आपण अंडाशय वगैरे पण म्हणू शकतो, बरोबर? या ओव्हरीजमधून दर महिन्याला एक ओव्हम, ज्याला आपण एक स्त्रीबीज म्हणू शकतो, ते दर महिन्याला तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान रिलीज होत असतं, बाहेर पडत असतं. मासिक पाळीमधला जो 14वा दिवस आहे, ज्याला आपण ओव्हुलेशन डे असं म्हणतो, त्या दिवसाला ते स्त्रीबीज बाहेर येत असतं, बरोबर? प्रेग्नन्सी कन्सिव्ह राहण्यासाठी हे स्त्रीबीज खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता होतं काय यामध्ये नेमकं कसं आहे, आता आपण एक पॉईंट घेऊयात की आता हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइड आणि PCOD कसे कनेक्टेड आहे. थायरॉइड हॉर्मोन्स जे असतात ना, हे तुमच्या ओव्हुलेशनच्या प्रोसेससाठी फार महत्त्वाचे आहेत. ओके, जर तुमचे थायरॉइड हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स असणार तर नक्कीच तुमचं जे ओव्हुलेशनची जी सायकल असते ही डिस्टर्ब होऊ शकते, राईट? त्यामुळे काय होणार की जे तुमचे ओव्हम आहेत हे प्रॉपर मॅच्युअर होत नाहीयेत, परिपक्व होत नाहीयेत आणि इमॅच्युअर फॉलिकल्स तुमच्या ओव्हरीजमध्ये साचायला सुरू होऊन जातात. दर महिन्याचं एक इमॅच्युअर फॉलिकल जेव्हा तिथे साचायला सुरू होतं, तेव्हा कितीतरी महिन्यानंतर, एखाद्या 2 वर्षानंतर मग तिथे सिस्ट बनायला चालू होतात. सो त्यानंतर आपल्याला असं कळतं की एकापेक्षा जेव्हा जास्तीत जास्त सिस्ट बनायला सुरू होतात, तेव्हा त्याला आपण पॉली असा वर्ड देतो, राईट? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे एकापेक्षा भरपूर सिस्ट जेव्हा त्या ओव्हरीजमध्ये जमा व्हायला लागल्या, कडकपणा जेव्हा यायला लागलाय, सो दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. सगळ्यात महत्त्वाचं याचं जे कारण जर आपण बघितलं,
टीनेजर एज ग्रुपमध्ये आपल्याला हे आढळतंय. हॉर्मोनल ॲक्सिस पूर्णपणे इम्बॅलन्स झालेला आहे. तिसरं कारण म्हणजे तुमचं वाढलेलं वजन, हे पण एक रिझन असू शकतं त्यामागे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं जंक फूड जे आपण खातोय, बेकरी प्रोडक्ट खातोय, पिझ्झा खातोय, बर्गर खातोय, पॅकेट फूड खातोय, ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या तुमच्या शरीरामध्ये पूर्ण इम्बॅलन्स करण्याचं काम करतात. सो ते पण एक डायटरी पार्ट जो आहे हा खूप मोठा रोल प्ले करतो PCOD होण्याच्या मागे. सो आता PCOD तर झाले, आता पुढे काय करायचं? जसं की आपण बघितले कारणं आहेत, आजार आहे, पण त्याला आता करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं PCODमध्ये आपल्याला मासिक पाळीची अनियमितपणा हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट जे फिमेल असतात किंवा ज्या पेशंट्स असतात त्यांच्या स्किनमध्ये एक रफनेस यायला लागतो. याचं मेन रिझन हे पण एक असू शकतं की स्त्रियांचे हॉर्मोन्स कमी होऊन पुरुषांमधलं जे हॉर्मोन आहे टेस्टोस्टेरॉन नावाचं, याची लेवल थोडी वाढलेली असते. स्त्री असो किंवा पुरुष असो यांच्यामध्ये हॉर्मोनल प्रोफाईल सगळं सेम असतं, फक्त पुरुषांमध्ये पुरुषांचे हॉर्मोन्स जास्त आहेत, स्त्री हॉर्मोन थोडं कमी आहेत. स्त्रियांमध्ये स्त्रियांचे हॉर्मोन्स जास्त आहेत, पुरुषांचं हॉर्मोन थोडं प्रमाण कमी आहे. PCODच्या केसेसमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन वाढलेलं असल्यामुळे स्किनमध्ये एक मस्क्युलाइन फीचर यायला सुरू होतं, बरोबर. स्किनमध्ये रफनेस, आवाजामध्ये रफनेस किंवा फेशियल हेअरची ग्रोथ वगैरे होणे, ज्याला आपण हर्षुटिझम असं पण नाव देऊ शकतो, राईट. सो हे खूप जास्त काय म्हणू आपण डिप्रेस करण्यासारखी गोष्ट ठरते, कारण की टीनेजर एज ग्रुपमध्ये अगदी फेशियल हेअर्स तुम्हाला यायला लागले, आपण बाहेर जाऊ शकत नाही, एक ऑकवर्ड सिच्युएशन येते, लोकांना फेस करणं आपल्याला होत नाही, राईट. सो शारीरिक तक्रारी तर आहेत, पण पेशंट कुठे ना कुठे मानसिकरित्या खचायला सुरू होऊन जातो. यासाठी सुद्धा आपल्याला योग्य ती काउन्सिलिंग करणं फार आवश्यक आहे. यासाठी आता कसं असतं ना, बहुतेकदा हॉर्मोनल सप्लिमेंटेशन्स घेतल्या जातात, हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्या जातात. तुम्ही किती पण एक्सटर्नल हॉर्मोन्स घेतले त्याने काय होणार की तुम्हाला तात्पुरती मासिक पाळी येण्यासाठी मदत होईल, पण इंटरनली जो तुमचा ॲक्सेस बिघडलेला आहे, हॉर्मोनल ॲक्सेस हा का बिघडला याचं रूट कॉज फाइंड करणं फार आवश्यक आहे, राईट. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कसं असतं ना, जर मला आजाराला मुळापासून बरं करायचं आहे, सगळ्यात पहिले मला आजाराचं मूळ कारण समजून घेणं फार आवश्यक असतं. यासाठी आपल्याला होमिओपॅथिक केस टेकिंग फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं अगदी सगळ्या गोष्टी सखोल माहिती जाणून घेतो, जसं की त्यांच्या आजाराबद्दल, त्यांच्या राहणं कसं आहे, खाणं पिणं कसं आहे, खाण्यापिण्यामधल्या आवडी कशा आहेत, इन जनरल हॉबीज वगैरे कसं आहे, पेशंटचा स्वभाव कसा आहे. हा एक केस टेकिंगचा फॉर्मॅट आहे. हा एकदम मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं, डिटेल केस टेकिंगचा आपल्याला भरपूर वेळ लागतो. सो बेसिकली आजाराचं कारण जाणून घेतलं तरच आपण त्या आजारावरती खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो. अजून एक गोष्ट की आता PCOD असो अथवा थायरॉइड असो, जसं की आपण बोललो, स्त्री बीज जे असतं हे तिथल्या तिथे साचून राहते. जर तुमचं ओव्ह्युलेशनच प्रॉपर झालं नाही तर हळूहळू तुम्ही इन्फर्टिलिटीकडे लँडअप होऊ शकता. जसं की मी बोलले की टीनेजर एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी होतात. हळूहळू काही दिवसानंतर, काही वर्षानंतर लग्न झालं, लग्नानंतर त्यांना कन्सिव्हच होत नाहीये, गर्भधारणाच राहत नाहीये, मग परत त्यांना वंध्यत्वासारख्या आजारांकडे जावं लागतं. तर ती त्याच्याही पेक्षा डिप्रेशनची स्टेज येऊ शकते. म्हणजे कितीतरी कपल्स म्हणजे प्रयत्न करत असतात, लग्नाच्या नंतर 1 वर्षापर्यंत कुठलेही गर्भनिरोधक साधन न वापरता तुमचे शारीरिक संबंध व्यवस्थितपणे येतात, पण तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा होतच नाहीये. तर या गोष्टीला आपण वंध्यत्व असं म्हणू शकतो, म्हणजे त्या जोडप्यामध्ये वंध्यत्व आहे असं आपण म्हणू शकतो. यासाठी पण तुम्ही किती पण हॉर्मोन्स घ्या, पण कसं असतं ना, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तो स्टिग्मा काढणं फार आवश्यक आहे. तेव्हाच कुठे तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करू शकता. वंध्यत्वासाठी सुद्धा फक्त फिमेल्सच नाही, दोघांच्या पण योग्य तपासण्या करणं आवश्यक आहे. त्या पण मान्यताप्राप्त लॅबमधून करणं फार आवश्यक आहे, कारण की तुमचे इन्व्हेस्टिगेशन तुमच्या हॉर्मोन्सच्या लेवल ह्या डिसाईड करतात की आपल्याला आजाराची इंटेन्सिटी आपल्याला त्याच्यामध्ये कळते. सो नक्कीच आपण कुठल्याही प्रकारचे हॉर्मोनल सप्लिमेंटेशन न देता पेशंटला योग्य पद्धतीने औषध उपचार देण्यासाठी मदत करू शकतो. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे टीनेजर वयात सुरू होणारा हा जो आजार आहे किंवा हा जो त्रास आहे PCOD सारखा, अगदी मासिक पाळी संबंधितला जरी हा आजार असला तरी पुढे जाऊन गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा अनेक अडथळे कदाचित येऊ शकतात. आणि गर्भधारणा जरी झाली तरी संपूर्ण गर्भारपणामध्ये सुद्धा स्त्रीला अशा त्रासातनं जावं लागतं का, जर तिला PCOD असेल, जर तिचा थायरॉइड खूप वाढलेला असेल तर? आता जसं तुम्ही मला विचारलं की आता त्या स्त्रीला गर्भधारणा पण झाली आहे, पण पेशंट थायरॉइडचा पेशंट आहे, ऑलरेडी मेडिकेशन्सवरती आहे, तर त्यांना संपूर्ण गर्भधारणेदरम्यान काही तक्रारी होऊ शकतात का? तर नक्कीच होऊ शकतात. कितीतरी वेळेस आपण बघतो की प्रेग्नन्सीमध्येच थायरॉइड डिटेक्ट होऊन जातो. या केसमध्ये तर ऑलरेडी थायरॉइड आहे, त्यात गर्भधारणा पण आहे, म्हणजे कसं आहे ना की शरीराला खूप जास्त सांभाळावं लागतं. या दरम्यान वजन वाढणं, त्वचा कोरडी पडणं, हेअरफॉल होणं, स्किनवरती पिगमेंटेशन येणं, खूप जास्त थंडी वाटणं,
होणं, कॉन्स्टिपेशन वगैरे होणं, डायजेशनचे प्रॉब्लेम होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एक अनुवांशिक आजार असल्यामुळे तो तुमच्या बाळापर्यंत किंवा वाढणाऱ्या ग्रोईंग बेबीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. नक्कीच. सो जसं आपण बोललो होतो की जेनेटिक डिसऑर्डर्सला जर आपल्याला टाळायचं असेल तर इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही जी असते ना, ही आपण त्या आजाराला पुढच्या पिढीपर्यंत नको जायला त्या लेवलला सुद्धा आपण काम करतोय. तक्रारी कुठल्या पण असो, आजार कुठले पण असो, पण आपण त्यावरती औषधी द्यायला पाहिजे जेणेकरून तो तुमच्या पुढच्या पिढीला त्रासदायक ठरणार नाही. बरोबर आहे. याचबरोबर गंभीरतेबद्दल म्हणायचं झालं, कारण प्रत्येक आपण असं म्हणतो की एखादा आजार किंवा एखादा त्रास तो आजारात त्याचं रूपांतर अजूनपर्यंत झालेलं नाहीये, मात्र दुर्लक्ष जर केलं तर त्याचं खरोखर मोठ्या आजारात रूपांतर होऊ शकतो. यासाठीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. पण जर PCOD किंवा थायरॉइड यांसारखे त्रास जे आहेत, ज्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं आणि वारंवार जर दुर्लक्ष केलं गेलं तर ओव्हरियन कॅन्सर सारखे वगैरे आजार होऊ शकतात का? शक्यता असते की ओव्हॅरियन कॅन्सरपर्यंत जाणार. प्रत्येक पेशंटला जाईल असं नाहीये, राईट? कसं असतं ना की तुम्ही तुमच्या बॉडीला त्या आजाराला कितपत वाढू देताय हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कुठल्या पण प्रकारच्या पॅथॉलॉजीज तुमच्या शरीरामध्ये चालू होत आहेत, डेफिनेटली त्याच्या मागे काहीतरी मेंटल स्ट्रेस लेवल आहे. उगाच तुम्हाला कॅन्सर डेव्हलप होऊ शकत नाही, राईट? सो फक्त थायरॉइड आहे म्हणून तुम्हाला कॅन्सर झाला असं कधीच होत नाही बघा. जोपर्यंत एक स्ट्रॉंग एलिमेंट फॉर्म आपल्याला मिळत नाही की हे ठळक कारण होतं, पेशंट मेंटली डिस्टर्ब झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या पॅथॉलॉजी चालू झाल्या. सो नक्कीच आपल्याला कसं असतं ना की थायरॉइड आणि PCODमुळे भरपूर दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन्सपर्यंत केस जाऊ शकते. जसं की आता थायरॉइडचं आपण कॉम्प्लिकेशन्स घेतलं, गलगंड किंवा गॉयटरकडे जाणारी ही केस आहे. थायरॉइड ग्रंथी जी कंटिन्युअसली पंप करत असते तिचे हॉर्मोन्स बाहेर टाकण्यासाठी. एक वेळ अशी येते ना की त्या ग्रंथीवरती खूप जास्त सूज येऊन जाते. तुम्ही बघितलं असेल की भरपूर लोकांच्या गळ्यावरती एक सूज असते वाढलेली, है ना? ती वाढलेल्या सूजमुळे काय होतं ना की त्यांना त्रास तर काही होत नाही, पण गिळताना त्रास होऊ शकतो, श्वास घेताना त्रास होऊ शकतो, ते दिसायला चांगलं दिसत नाही. भरपूर वेळेस ऑपरेटिव्ह प्रोसिजर सुद्धा केल्या जातात त्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट वाढलेली आहे तिला आपण जरी काढून टाकलं पण ती वाढणार तर आहेच ना. नॉर्मल गोष्ट आहे. शरीरामधले आपण केस कापतोय, केस वाढतायत, नख कापतोय, नख वाढतायत. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आपण जेव्हा कट करतोय ना, इंटरनल टेंडन्सी नष्ट होत नाहीये, ती तशी पण परत परत वाढणारच आहे. सो नक्कीच थायरॉइडचे दुष्परिणाम पण आहेत, जसं की गॉयटर आहे, इन्फर्टिलिटी आहे. PCODचे पण दुष्परिणाम आहे, जसं की ते इन्फर्टिलिटीपर्यंत जाऊ शकतात. पण अगदीच ओव्हॅरियन कॅन्सरपर्यंत जाईल असं आपल्याला कमी बघण्यात येतं. त्यासाठी एक ठळक आणि खूप ठोस कारण असायला हवं, तर कुठे ते चान्सेस असू शकतात पुढे जाण्याचे. याचबरोबर PCOD किंवा थायरॉइड असे जसं तुम्ही सांगितलं की टीनेजर्समध्ये याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे, तर घरच्या घरी काय उपचार करू शकतो आपण? घरच्या घरी साधारण सुरुवात काय उपचारांनी करू शकतो आणि मग असे रुग्ण नमा होमिओपॅथीमध्ये येऊ शकतात? नक्कीच. आता घरच्या घरी आपल्याला टिप्स द्यायचं झालं, जसं की आपण बोललो PCODचं कारण काय? जंक फूड खातोय आपण. आता टीनेजर एज ग्रुपमधल्या मुली असतात, भूक लागली लगेच काहीतरी चिप्स घेऊन येणार, खाऊन घेणार, नाही का? हे खूप कॉमनली असतं बघा. तर आपल्याला ह्या गोष्टी अवॉइड करणं फार गरजेचं आहे. पॅकेट फूड अवॉइड करा. बेकरीचे प्रॉडक्ट पण तुम्ही जास्तीत जास्त जर अवॉइड करता येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. किंवा त्यानंतर तुम्हाला योग्य तो व्यायाम आणि एक्सरसाइज करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त तुमचं वेट मॅनेजमेंट होणं पण गरजेचं आहे. डायटरी मॅनेजमेंट आणि फिजिकल एक्सरसाइज ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की ज्या तुमच्या आजाराला पुढे जाण्यापासून वाचवतील. ओके. दुसरी गोष्ट, आता थायरॉइडमध्ये आपण काय करू शकतो की डायटरी मॅनेजमेंट बद्दल जर बोलायचं झालं, आयोडीन युक्त प्रमाण जे असतं, म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये आयोडीन असायला पाहिजे, तरच तुमचा हायपोथायरॉइडिझम कंट्रोलमध्ये तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आयोडीन हे आपल्याला मिठामधून मिळतं, सो ते तुम्ही बघून एक करू शकता गोष्ट. दुसरं म्हणजे सेलेनियमचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. सेलेनियमचा जो कंटेंट आहे हा तुम्हाला फिशमध्ये मिळेल. फिश म्हणजे टुना फिश आहे किंवा बऱ्याचशा अशा फिश आहेत ज्याच्यामध्ये हे सेलेनियमचं कंटेंट असतं, जे तुमच्या थायरॉइडला मदत करण्यासाठी हेल्प करेल. दुसरी गोष्ट, झिंकचं पण प्रमाण वाढवू शकता. झिंक कंटेंट जे फूड असतात ते पण तुम्ही घेतलं तर थायरॉइडला कंट्रोलमध्ये ठेवू शकता. ह्या खाणाऱ्या गोष्टी आहेत की जे तुम्हाला घ्याव्या लागतील. या व्यतिरिक्त आपण थायरॉइडमध्ये काय अवॉइड करायला पाहिजे, जसं की गॉयट्रोजन जे म्हणतो आपण, आपल्याला पत्ताकोबी म्हणा किंवा फुलकोबी म्हणा किंवा मग ब्रोकली म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना की ज्याच्यामध्ये गॉयटर किंवा जे थायरॉइडचे हॉर्मोन्स आहेत हे डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात.
प्रयत्न करा. जर टाळता आला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक पेशंटमध्ये फक्त पत्ताकोबी खाल्ल्यावरती थायरॉइड वाढेल असं पण नाही. ओके, सो तो पण एक आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे की आपल्याला डायटरी मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे, पण पूर्णच डाएट रिस्ट्रिक्शन्स करा आणि मगच आजार बरा करा हे पण नाही आहे. तुम्ही सगळं काही खाऊ पिऊ शकले पाहिजे तरीसुद्धा तुमचा आजार बरं करणं हाच आमचा नम्मा होमिओपॅथीचा खूप मोठा प्रयत्न आहे. खरोखर म्हणजे कोणतंही पथ्य न पाळता आणि जिथे गरज आहे तिथे पथ्य पाळून मात्र आपलं आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आपला आहार आणि आपण रोज करत असलेला व्यायाम हे संतुलित असणं फार गरजेचं आहे. तरच आपण कोणत्याही व्याधीमधनं नक्कीच मुक्त होऊ शकतो. डॉक्टर रीना, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, उत्तम मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.